नमस्कार. आज आपण आपल्या टी-ई-टी मधील म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेतील पुढच्या घटकाला सुरुवात करत आहोत. त्यामध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील आजचा घटक आहे अध्यापन पद्धती. आता या अध्यापन पद्धती या घटकातील थोडासा मोठा आहे, परंतु आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून बराचसा भाग कव्हर होईल आज. त्यानंतर अध्यापन पद्धती म्हणजे काय? लगेच आपण सुरुवात करू, कारण वेळ नको जायला. अध्यापन पद्धती म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध मार्ग, तंत्र, प्रक्रिया होय. म्हणजे कोणत्या पद्धती वापरतो आपण, कोणते मार्ग वापरतो किंवा कोणते तंत्र वापरतो किंवा काय प्रक्रिया करतो, त्यावरून आपली अध्यापन पद्धती ठरते. विद्यार्थ्यांचं वय, मानसिक स्तर, आवड आणि विषयानुसार योग्य पद्धती निवडली जाते. म्हणजे जर समजा लहान गटातील असतील, लहान वर्गातील असतील, तर त्यांच्या अध्यापन पद्धती वेगळ्या असतील. जसा वर्ग बदलेल तशा पद्धतीने अध्यापन पद्धती देखील बदलतात आणि आपल्या पुढील वर्गानुसार अध्यापन पद्धती बदलत गेल्याचे आपण पाहतो. आता अध्यापन पद्धतीचं स्वरूप पाहत असताना पहिले आहे विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती. म्हणजेच आजच्या शिक्षणात विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो किंवा आहे आणि शिक्षक हा मार्गदर्शक असतो आणि या विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून शिकत असतो. दुसरं स्वरूप आहे उद्दिष्टाभिमुख. यामध्ये प्रत्येक अध्यापन पद्धती ही ठराविक शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वापरली जाते. उदाहरणार्थ ज्ञान, कौशल्य, मूल्य विकसित करणे या उद्दिष्टानुसार ते अध्यापन पद्धती ठरते. तिसरा आहे सक्रिय सहभाग. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी चर्चा, प्रात्यक्षिके, गटकार्य यांचा वापर केला जातो. या कार्यामध्ये प्रत्यक्ष विद्यार्थी सक्रिय सहभागी होतात. त्यानंतर चौथा आहे अनुभव आधारित. मध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभवातून अधिक चांगल्या प्रकारे शिकत असतात. त्यामध्ये त्यांना अनुभव मिळतो, तो म्हणजे प्रकल्प, प्रयोग, खेळ किंवा भूमिका नाट्य अशा स्वरूपातून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अध्यापन पद्धतीबाबत आपण महत्व किंवा स्वरूप सांगू शकतो. यानंतर पाचवा आहे लवचिकता. एकच पद्धत सर्व ठिकाणी उपयोगी पडत नसते, तर शिक्षक परिस्थितीनुसार वेगवेगळी पद्धती वापरतो आणि त्यामुळे पद्धतीमध्ये बदल झाल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर सहावा स्वरूपामध्ये सांगता येईल आपल्याला की वैयक्तिक भिन्नता लक्षात घेणारी आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. त्यामुळे अध्यापन पद्धती विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार असायला हवी. साधन संपन्न म्हणजेच या अध्यापन पद्धतीमध्ये आपण त्या ठिकाणी साहित्याचा वापर केला पाहिजे. त्यामध्ये चित्र, मॉडेल, व्हिडिओ, तंत्रज्ञान यांचा वापर करून आपण अध्यापन पद्धती प्रभावीपणे कशी होईल यासाठी प्रयत्न करत असतो. यानंतर आहे परस्पर संवादी असायला हवी. थोडक्यात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात संवाद होत असतो. तो म्हणजे प्रश्नोत्तर, चर्चा, अभिप्राय या बाबीतून होत राहतो आणि त्यातूनच ती परस्पर संवादी क्रिया असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि यानंतर आहे मूल्यांकनावर आधारित असणारी. म्हणजेच अध्यापनानंतर विद्यार्थ्याचे किती शिकले याचे परीक्षण केले जाते. उदाहरणार्थ चाचण्या, मौखिक प्रश्न किंवा प्रकल्प. एखादा घटक शिकवल्यानंतर साधे आपण 2 प्रश्न विचारतो आणि त्यातून चाचपणी करायचा प्रयत्न करतो. यानंतर आहे सर्वांगीण विकास. म्हणजेच अध्यापन पद्धती विद्यार्थ्यांचा बौद्धिक, भावनिक, सामाजिक, नैतिक आणि त्या ठिकाणी सर्वांगीण विकास साधण्यासाठी किंवा साधते. अशा प्रकारे आपण या ठिकाणी अध्यापन पद्धतीची स्वरूप सांगू शकतो. यानंतर आपण पाहूया अध्यापन पद्धतीची वैशिष्ट्ये. या वैशिष्ट्यामध्ये ज्ञान देणे आणि घेणे याचं नियोजित आणि उद्दिष्टपूर्ण प्रक्रिया होय. म्हणजेच शिक्षक आणि विद्यार्थी हे ज्ञान देत आणि घेत असतात. त्यासाठी काय वैशिष्ट्य आहेत, तर पहिलं वैशिष्ट्य आहे उद्दिष्टाभिमुख. त्यामध्ये अध्यापन ही ठराविक शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केले जाते. यामध्ये ठराविक उद्दिष्ट म्हणजे ज्ञान, समज, कौशल्य किंवा मूल्ये हे विकसित करणे हे उद्दिष्ट आपलं ठरलेलं असतं. तर दुसरं आहे द्विमार्गी प्रक्रिया. यामध्ये अध्यापन ही केवळ शिक्षकाकडून माहिती देणे नसून तर विद्यार्थ्यांनी देखील त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. म्हणजेच शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांकडून प्रभावी संवाद झाला तरच ती द्विमार्गी प्रक्रिया होऊ शकते. यानंतर तिसरा आहे नियोजित आणि संघटित.
म्हणजेच अध्यापन आधीच नियोजन करून केलं जातं. म्हणजे आपल्याला कोणता धडा शिकवायचा आहे किंवा कोणता पाठ शिकवायचा आहे, कोणता घटक शिकवायचा आहे याचं लेसन प्लॅन तयार केला जातो. त्यासाठी साधनं काय असणार आहेत, वेळ किती लागणार आहे आणि त्या दृष्टीनं आपण काय तयारी केली पाहिजे या बाबी नियोजित आणि संघटित यामधून येतात. ही वैशिष्ट्ये आहे. चौथं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी केंद्रित. या ठिकाणी आधुनिक अध्यापनात विद्यार्थ्यांच्या गरजा, आवड, क्षमता, महत्त्व यांना दिले जाते. म्हणजेच विद्यार्थी केंद्रित अध्यापन होणे गरजेचे आहे. अशी अध्यापन पद्धती निवडणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे सक्रिय सहभाग. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग असतो. उदाहरणार्थ चर्चा, प्रश्नोत्तरे, प्रात्यक्षिके यामध्ये जास्तीत जास्त सहभाग असल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर अनुभव आधारित आहे. म्हणजेच एखादी पद्धती आपण निवडली तर ती अनुभव असायला पाहिजे, ती कशी वापरायची, प्रत्यक्ष विद्यार्थी त्यामध्ये सक्रिय कसे सहभागी होतील, विद्यार्थी कसे चांगल्या प्रकारे शिकतील यानुसार आपण अनुभवाधारित पद्धत निवडणं म्हणजेच प्रयोग, प्रकल्प आणि शैक्षणिक सहली अशा पद्धतीची निवड आपण करू शकतो. यानंतर आहे लवचिकता. पुढचं वैशिष्ट्य यामध्ये परिस्थितीनुसार अध्यापन पद्धती बदलता येते. एकच पद्धत सर्वांसाठी योग्य नसते किंवा ती एकच पद्धत सगळ्यांना उपयोगी पडेल असंही सांगता येत नाही. एखाद्या विद्यार्थ्याला प्रकल्प पद्धत उपयोगी पडते तर दुसऱ्याला प्रश्नोत्तर पद्धतीने आपण त्यामध्ये प्रभावी अध्यापन करू शकतो. म्हणजे सांगायचं हेतू आहे की यामध्ये लवचिकता असते आणि वैयक्तिक भिन्नता विचारात घेणारे आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची क्षमता वेगळी असते. त्यामुळे त्यानुसार अध्यापन केलं जातं. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे परस्पर संवादी आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सतत संवाद होत असतो. त्यामध्ये प्रश्न, चर्चा, अभिप्राय यांना महत्त्व दिलं जातं. आणि 10वा मुद्दा आहे मूल्यांकनावर आधारित पद्धत. यामध्ये अध्यापनानंतर विद्यार्थ्याच्या प्रगतीचे परीक्षण केले जाते आणि त्यानुसार अध्यापन किती प्रभावी झाले आपले हे परीक्षण आपल्याला दिसून येतं. यामध्ये उदाहरण आहे चाचण्या, तोंडी प्रश्न किंवा उपक्रम याद्वारे आपण त्याची चाचपणी करू शकतो. आणि शेवटचं आहे सर्वांगीण विकासावर भर. यामध्ये अध्यापन प्रक्रिया विद्यार्थ्याचा बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकास करत असते. यानंतर प्रभावी अध्यापन पद्धतीची आपण पाहिली वैशिष्ट्य, परंतु प्रभावी अध्यापन पद्धतीची काय वैशिष्ट्ये आहेत, ज्यामध्ये आपल्याला आपली अध्यापन पद्धती ही प्रभावी व्हायला हवी. त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे स्पष्ट उद्दिष्टे. म्हणजे आपल्याला जे शिकवायचंय किंवा जे त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचंय त्याचं स्पष्ट ठरलेलं उद्दिष्ट असायला हवं. शिक्षकाला नेमकं काय शिकवायचं हेच जर शिक्षकाला माहिती नसेल तर विद्यार्थ्याला काय समजणार आहे. म्हणून अगोदर शिक्षकांनाच त्याचं स्पष्ट उद्दिष्ट माहीत असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण टीएटी साठी जमलो आहोत त्या दृष्टीने शिक्षकाने अगोदरच तयारी करणं आणि त्या टीएटी साठीच तयारी करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी केंद्रित असायला हवं. म्हणजेच अध्यापन पद्धती ही विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल अशा पद्धतीने आपण अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. त्याच्या गरजा, आवड, क्षमता लक्षात घेऊन अध्यापन पद्धती निवडणं खूप महत्वाचं असतं. तिसरं आहे योग्य अध्यापन पद्धतीचा वापर केला गेला पाहिजे. विषयानुसार योग्य अध्यापन पद्धती वापरल्या जातात. त्यामध्ये चर्चा, प्रात्यक्षिक, प्रकल्प, खेळ आणि यावर आधारित असणाऱ्या अध्यापन पद्धतींची निवड केली जाते. यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे प्रभावी अध्यापन पद्धतीचं सक्रिय सहभाग असायला हवा. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग घेतला जातो. त्यामध्ये प्रश्नोत्तरामध्ये, गटकार्यामध्ये, प्रकल्पामध्ये, उपक्रमामध्ये जास्तीत जास्त सक्रिय सहभागी होतात. स्पष्ट आणि सोपी मांडणी. शिक्षकाचे स्पष्टीकरण सोपे, स्पष्ट आणि समजण्यास सुलभ असायला हवं. जर ही आता जे शिकत आहोत आपण याची क्लिष्ट मांडणी केली किंवा किचकट मांडणी केली आणि म्हणजे कठीण भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलं तर ते तेवढ्या परिणामकारकपणे पोहोचत नाही. 6वं वैशिष्ट्य आहे शैक्षणिक साधनांचा वापर. यामध्ये चित्र, मॉडेल, चार्ट, व्हिडिओ, आयसीटी यांचा वापर केला जातो. आणि 7वं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक भिन्नता लक्षात घेणे. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमतेनुसार अध्यापन केले जाते. त्यामध्ये प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे सर्वसमावेशक अशा पद्धतीने आपल्याला अध्यापन करावे लागते. यानंतर वेळेचे नियोजन आणि योग्य व्यवस्थापन असणं गरजेचं आहे. पाठ नियोजनानुसार आणि वेळेचा योग्य उपयोग केला पाहिजे. जशा प्रकारे आपण 7:30ला सुरू करणार म्हणलं तर 7:30ला सुरू व्हावा हा त्यामागचा हेतू आहे. जर आपण
7:30ला सुरू करायचं म्हणून सांगितलं आणि आपणच जर 8 वाजता आलो तर आपल्याला ते नियोजन होणार नाही. सकारात्मक वातावरण म्हणजेच वर्गात आनंददायी, प्रेरणादायी आणि भीतीमुक्त वातावरण असायला हवं. 10वा आहे सतत अभिप्राय घेत राहणं, म्हणजे विद्यार्थ्यांना त्वरित अभिप्राय दिला जातो, ज्यामुळे सुधारणा होत राहते. एखाद्या विद्यार्थ्याला आपण पाठ शिकवत असताना सतत प्रश्न विचारित राहिलो किंवा मधून-मधून जर एखादा फीडबॅक घेत राहिलो, तर त्यांचं अवधान आपल्याकडे खेचण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतो. आणि नंतर 11वं वैशिष्ट्य आहे मूल्यांकन व पुनर्बलन. यामध्ये शिकण्याचं मूल्यांकन करून योग्य पुनर्बलन दिले जाते. म्हणजे ते नेमकं किती प्रमाणात आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचलंय आणि नंतर आपलं जे दुसरा त्याच्या पुढचा भाग घ्यायचा आहे, त्यामध्ये काय बदल करता येईल आपल्याला, हे यावरून आपण ठरवू शकतो. आणि 12वा आहे जीवनाशी संबंधित. म्हणजे अध्यापन वास्तव जीवनाशी जोडलेलं असतं. त्यामुळे ज्ञान उपयुक्त ठरायलाच हवं. अशा प्रकारची वैशिष्ट्ये असणाऱ्या अध्यापनात प्रभावी अध्यापन पद्धतीमध्ये आपण सांगू शकतो. आता अध्यापनातील घटक, मूलभूत घटक कोणते कोणते येतं, तर त्या ठिकाणी शिक्षक हा ह्या गटामध्ये अध्यापन प्रक्रियेचा मार्गदर्शक असतो. त्याबरोबर ज्ञान देणारा असतो, मार्गदर्शन करणे, प्रेरणा देणे ही भूमिका त्याला निभावावी लागतात आणि योग्य अध्यापन पद्धती, योग्य साधनं आणि तंत्रज्ञानाचा वापर करतो. दुसरा घटक आहे विद्यार्थी. यामध्ये तो लर्नर असतो, म्हणजेच अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो आणि शिकण्याची तयारी असायला हवी, आवड असायला हवी, क्षमता त्याच्यामध्ये तेवढी प्राप्त पाहिजेत आणि सहभाग असा महत्वाचा आहे. आता क्षमता यानुसार जर समजा आपण पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना जर भागाकार शिकवायला लावलो, तर त्याची तेवढी क्षमता राहणार नाही आणि त्यामध्ये ते कौशल्य प्राप्त होणार नाही किंवा ते ज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. अशा पद्धतीने क्षमतानुसार त्या ठिकाणी त्याला अध्यापन करणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर विषय वस्तू कंटेंट काय वापरणार आहेत आपण, शिकवला जाणारा विषय किंवा अभ्यासक्रम विद्यार्थ्याच्या स्तरानुसार आणि उद्दिष्टानुसार निवडलेला असावा. आपल्याला त्याला स्कॉलरशिप शिकवायचंय, हे 4थीच्या वर्गाला शिकवणं योग्य ठरेल, परंतु तेच जर स्कॉलरशिप आपण पहिलीच्या वर्गाला, दुसरीच्या वर्गाला शिकू लागलो, तर ते त्यांना योग्य ठरणार नाही. म्हणजेच विद्यार्थ्याच्या स्तरानुसार आणि उद्दिष्टानुसार निवडलेला अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे. यानंतर उद्दिष्टे, अध्यापनाची अपेक्षित परिणाम करणारी उद्दिष्ट असायला हवी. तर त्यामध्ये ज्ञान, समज, कौशल्य आणि मूल्ये ही विकसित करणारी उद्दिष्ट आपली असायला हवेत. यामध्ये अध्यापन पद्धती कोणती असायला हवी, तर विषय शिकवताना वापरण्यात येणाऱ्या विविध पद्धतींचा त्या ठिकाणी अभ्यास करणं आणि त्या पद्धती वापरणं गरजेचं आहे. त्यामध्ये साधारणपणे व्याख्यान, चर्चा, प्रात्यक्षिक, प्रकल्प पद्धती ह्या जास्त करून वापरल्या जातात. यासाठी शैक्षणिक साधनं आपण वापरणं गरजेचं आहे. म्हणजेच अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी वापरली जाणारी साधनं कोणती, तर चार्ट, मॉडेल, टीव्ही, त्याचबरोबर चलचित्र, चित्र, आयसीटी आणि व्हिडिओ याशिवाय अनेक साधनं आहेत, परंतु आपण काही नावं घेतलीत फक्त. यानंतर वातावरण कसं असायला पाहिजे, तर वर्गातील शैक्षणिक वातावरण आणि भावनिक वातावरण असायला पाहिजे. तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना देखील आनंद वाटला पाहिजे, तर सुरक्षित वाटलं पाहिजे, त्यामध्ये प्रेरणादायी असायला हवं. जर ते वातावरणच दडपशाहीचं, हुकुमशाहीचं किंवा त्या विद्यार्थ्यांना नको वाटेल बसायला, अशा प्रकारचं असेल, तर आपलं अध्यापन परिणामकारक होणार नाही. त्यानंतर आहे संवाद. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील प्रभावी संवाद, प्रश्नोत्तर पद्धती, चर्चा, अभिप्राय यांचा समावेश या संवादामधून होत असतो. आणि शेवटचं आहे मूल्यांकन. मूल्यांकन म्हणजेच विद्यार्थ्यांनी किती शिकले याचं परीक्षण देखील करणं गरजेचं आहे. आपण फक्त शिकवलं, आता आपण हे या थिअरीमधून जे समजून घेतोय ते आपण शिकलो, परंतु जे 50 प्रश्नांची प्रश्नपत्रिका आपण देतो, त्यामधून त्याचा फीडबॅक घेतोय आणि त्यांचं चाचपणी करून पाहतो की किती जणांनी त्यावरती म्हणजे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत किंवा अभ्यास केलेला आहे. यामध्ये चाचण्या, मौखिक प्रश्न आणि प्रकल्प अशा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करू शकतो. यानंतर आहे अभिप्राय व पुनर्बलन. यामध्ये विद्यार्थ्यांना सुधारण्यासाठी पुन्हा सूचना देणे आणि योग्य वर्तनाने शिकण्यास प्रोत्साहन देणे. त्या विद्यार्थ्यांचं जे चुकलं आहे त्याचा सराव करून घेऊन त्यामध्ये सुधारण्यासाठी संधी देणं खूप गरजेचं असतं. यानंतर आहे अध्यापनावर परिणाम करणारे घटक. यामध्ये शिक्षकास संबंधित घटक असणारे खालील पद्धतीने आहेत. यामध्ये शिक्षकांसंबंधित घटक कोणते अध्यापनावर परिणाम करतात, तर विषय ज्ञान आणि अध्यापन कौशल्य. त्या विषयाचं शिक्षकाला किती विषय ज्ञान आहे, त्याचबरोबर त्याचं कौशल्य कसं आहे, मांडण्याची पद्धती कशी आहे, त्याबरोबर अध्यापन पद्धती कोणती निवडली जाते,
त्याचं व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि उत्साह, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचं कोणतं तंत्र वापरलं जात आहे किंवा संबंध कसे आहेत विद्यार्थ्यांशी, यावरून त्या ठिकाणी परिणामकारक अध्यापन होण्यासाठी आपल्याला शिक्षकासंबंधी हे घटक उपयोगी पडतात. त्याचबरोबर अध्यापनावर परिणाम करतात. त्यानंतर विद्यार्थी संबंधित घटक कोणते जे अध्यापनावर परिणाम करतात? त्यामध्ये आहे बुद्धिमत्ता, वय, मानसिक स्तर. बुद्धिमत्ता म्हणजे फक्त बुद्धिमत्ता हा विषय घेऊन नाही चालणार, तर बुद्धिमत्ता म्हणजे त्याच्या जवळ असणारी बौद्धिक क्षमता, त्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो. त्यानंतर आवड, प्रेरणा, शिकण्याची तयारी आणि वैयक्तिक भिन्नता आणि पूर्वज्ञान या गोष्टी परिणाम करतात. परिणाम चांगल्या पद्धतीने करतात. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे विषय वस्तू संबंधित घटक, म्हणजेच विषयाची जटिलता, सोपे कठीणपणा किती आहे. आता आपण हे टीईटीचा अभ्यास करत असताना अगोदर जर कठीण प्रश्न आपल्या समोर आले, तर आपल्याला ते नको वाटतात आणि तिथून आपण बाहेर फेकलो जातो. त्याऐवजी सोप्याकडून कठीणाकडे जाणं, सुलभकडून क्लिष्टतेकडे जाणं, ह्या बाबींची मांडणी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. विषयाची रचना आणि क्रमबद्धता असणं गरजेचं आहे. कालच्या भागावर आधारित आजचा विषय असणे व आजच्या भागावर आधारित उद्याचा विषय असणे, हे टप्प्यानुसार आपण नियोजन, विषयवस्तू तयार करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार योग्य निवड केली गेली पाहिजे. जर काही विद्यार्थ्यांमध्ये गतीची गरज आहे, तर त्यांना जास्त स्वरूपामधलं ज्ञान दिलं तरी चालू शकतं. यानंतर अध्यापन पद्धती निवडताना योग्य अध्यापन पद्धती निवडायला पाहिजेत. त्यामध्ये चर्चा, प्रकल्प, प्रात्यक्षिक या पद्धतींची आपण निवड करू शकतो. त्यानंतर आहे विद्यार्थी केंद्रित पद्धतींचा वापर. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कोणत्या अध्यापन पद्धती आपण वापरू शकतो याचं ज्ञान त्या शिक्षकांना असणं गरजेचं आहे. त्याबरोबर विविध लवचिकता असणं गरजेचं आहे आणि शैक्षणिक साधनं वापरताना चार्ट, मॉडेल, ICT, व्हिडिओ यांचा वापर किती प्रमाणात करतो यावरून ठरतं. साधनांची उपलब्धता किती आहे यावरून देखील योग्य वापर ठरतो आपला. वर्गाचे वातावरण कसे आहे? शारीरिक वातावरण म्हणजेच प्रकाश, हवा, बसण्याची व्यवस्था, भावनिक वातावरण म्हणजे भीतीमुक्त, प्रेरणादायी, अशा 2 टप्प्यामध्ये आपण वर्गाच्या वातावरणाची फोड केलेली आहे. त्यानंतर वेळ व्यवस्थापनामध्ये पाठ नियोजन, वेळेचे योग्य नियोजन व वापर आणि मूल्यांकन पद्धतीमध्ये योग्य मूल्यांकन तंत्राचा वापर करणे, सतत आणि सर्वंकष मूल्यांकन करणे, अभिप्राय देण्याची पद्धत या मूल्यांकन पद्धतीमध्ये घटक येतात. तर शाळा व व्यवस्थापन हे या ठिकाणी अध्यापनावर परिणाम करतात. त्यामध्ये शाळेची सुविधा, पायाभूत साधने, व्यवस्थापनाचा पाठिंबा आणि शैक्षणिक वातावरण. शाळेमध्ये जर पाण्यापिण्याची सुविधा नसेल, तर त्या ठिकाणी आपल्या अध्यापनावर नक्कीच परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येतं. पायाभूत साधनं नसतील आपल्याकडे, वर्ग व्यवस्था नसेल, कंपाऊंड नसेल किंवा इतर साधनं नसतील, तर त्याचा देखील आपल्यावर परिणाम जाणून येतो आपल्याला. आणि व्यवस्थापनाचा पाठिंबा असायला पाहिजे. जर एखादी गोष्ट आपण करण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर सगळ्या व्यवस्थापनाने त्यांना पाठिंबा देणं खूप गरजेचं असतं आणि शैक्षणिक वातावरण त्या ठिकाणी असणे खूप महत्वाचे आहे. आणि पुढचा मुद्दा आहे सामाजिक व कौटुंबिक घटक. यामध्ये कुटुंबाचे शैक्षणिक वातावरण कसं आहे, पालकांचा सहभाग किती आहे आणि समाजातील मूल्य व संस्कृती कशा प्रकारची आहे, यावरून सामाजिक आणि कौटुंबिक घटक आपल्या त्या ठिकाणी अध्यापनावर परिणाम करत असल्याचे आपल्याला दिसून येते. आता पुढचा मुद्दा आहे अध्यापनाच्या महत्वाच्या अवस्था कोणत्या आहेत. या बाबी आपण आता समजून घेतल्यानंतर पुढच्या घटकाकडे जाऊया आपण. यामध्ये अध्यापन प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने होत असते. त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्या अध्यापन पद्धतीत घडत असते, प्रक्रिया घडत असते, त्यावेळेस ती 3 अवस्थांमधून घडत असते. त्यामध्ये पहिली अवस्था आहे पूर्व अध्यापन अवस्था. यामध्ये प्री ऍक्टिव्ह स्टेज ही अवस्था अध्यापन सुरू होण्यापूर्वी होत असते. यामध्ये याची वैशिष्ट्ये काय काय सांगता येतील, तर या पद्धतीची या अवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. उद्दिष्ट निश्चित असायला हवं, अगोदर निश्चित केलं पाहिजे. म्हणजे अध्यापनाच्या अगोदरची ही अवस्था आहे. विषय वस्तूची निवड आणि क्रम लावणे, काय शिकवायचं याचा क्रम आपल्याला लावला पाहिजे. तर जसं आपण या टीईटीचं नियोजन करतोय, म्हणजे मार्गदर्शनचं, त्यासाठी अगोदर आपण नियोजन करणं गरजेचं आहे. विषय कोणता घेतला पाहिजे अगोदर, त्यानंतर कोणता विषय घेतला पाहिजे, अध्यापन पद्धती ठरवणे, कशा पद्धतींचा आपण वापर केला पाहिजे, तर शैक्षणिक साधनांची तयारी करणे. आता आपण 7:30ला क्लास चालू करणार आहोत, तर आपण अगोदरच त्या दृष्टीने आपली तयारी करणं गरजेचं आहे. जर अनावधानाने अडचणीस्तव एखादी परिस्थिती उद्भवली,
शैक्षणिक साधन जर उपलब्ध होत नसतील तर आपला क्लास आपण बंद ठेवतो. म्हणजे शैक्षणिक साधनांअभावी आपण ऑनलाईन घेत असल्यामुळं क्लास बंद ठेवण्याची वेळ आपल्यावरती येते. यानंतर पाठयोजना म्हणजे लेसन प्लॅन. आता जे घटक आपल्याला शिकवायचं आहे त्याचा लेसन प्लॅन अगोदरच तयार असायला हवा. नाहीतर इथं आल्यानंतर 4 ठिकाणी आपण मुद्दे काढत बसू आणि नंतर बोलत बसू म्हणलं तर ते होत नाही. हे सगळं अध्यापनाच्या अगोदर व्हायला पाहिजे आणि ह्याचा उद्देश आहे अध्यापन प्रभावी होण्यासाठी पूर्वतयारी. अशा पद्धतीने पहिली अवस्था झाल्यानंतर दुसऱ्या अवस्थेकडे आपण जाऊया. अध्यापनाची दुसरी अवस्था. या अवस्थेमध्ये प्रत्यक्ष वर्गातील अध्यापनाची अवस्था आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात प्रत्यक्ष संवाद घडत असतात. विषयाचं सादरीकरण होतं. त्याचसोबत जे आपण सांगतोय किंवा सादर करतोय ते विद्यार्थ्यांपर्यंत किती पोहोचतंय यावरून त्या विद्यार्थ्यामध्ये आपण अपेक्षित धरलेल्या क्षमता किती प्रमाणात प्राप्त होऊ शकतात हे यावरून आपल्याला लक्षात येतं. यानंतर विषयाचं सादरीकरण झाल्यानंतर प्रश्नोत्तर आणि चर्चा आणि प्रात्यक्षिक यामधून आपण त्यांना जाणून घेऊ शकतो की त्यांच्याकडे किती ज्ञानाचे आपण हस्तांतरण केलेलं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी सक्रिय सहभागी किती प्रमाणात झालेले आहेत हे देखील आपल्याला दिसून येते. आणि शंका आणि निरसन. पाठ झाल्यानंतर शेवटी आपण काय करतो तर आपल्या ज्या घटकावर आपण आतापर्यंत अध्यापन केलेलं आहे त्याबाबत असणाऱ्या शंकांचं त्या ठिकाणी निरसन करण्याचा प्रयत्न करतो. आणि पुढचं शेवटची अवस्था आहे म्हणजेच तिसरी अवस्था आहे उत्तर अवस्था. आपण अध्यापन केलं, त्यानंतर त्यांना समजून दिलं, त्यानंतर त्या विद्यार्थ्यांमध्ये किती आपली अध्यापन अवस्था परिणामकारक झाली हे तिसऱ्या अवस्थेतून आपल्याला कळतं म्हणजेच उत्तर अध्यापन अवस्था. यामध्ये पोस्ट ऍक्टिव्ह स्टेज ही अध्यापनानंतरची अवस्था आहे. पहिली अध्यापनाच्या पूर्वीची, दुसरे अध्यापन चालू असताना आणि तिसरे अध्यापन संपल्यानंतर अशा 3 अवस्था आहेत. याचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थ्याचं मूल्यांकन, इव्हॅल्युएशन म्हणतो आपण त्याला, त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थ्यांचा अभिप्राय. विद्यार्थ्यांकडून अभिप्राय आपण काय कशा स्वरूपात ते देत आहेत, पुनर्बलन काय होते त्यांच्यामध्ये, काय बदल आपण डेव्हलपमेंट केली, परत नंतर त्यांना बदलून काय दिलं, चुका सुधारण्यासाठी काय उपाययोजना केल्या, या बाबी त्या वैशिष्ट्यामध्ये येतात. आणि उद्देश आहे विद्यार्थ्यांनी किती शिकले हे तपासणे व सुधारणा करणे. अशा प्रकारे उत्तर अवस्थेमध्ये आपण पाहू शकतो. यानंतर अध्यापन पद्धती प्रकारानुसार यादी आपण थोडक्यात पाहूया. ज्या घटकाचा आपण अभ्यास करतोय त्या घटकाचेच मेन मुद्दे आपल्या समोर या ठिकाणी आहेत की शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती म्हणजे शिक्षकाला केंद्रबिंदू धरून अध्यापन पद्धती कोणत्या कोणत्या आहेत तर त्यामध्ये आहे व्याख्यान पद्धती, कथन पद्धती, प्रश्नोत्तर पद्धती, प्रात्यक्षिक पद्धती, अनुकरण पद्धती, स्पष्टीकरण, श्रवणावर आधारित पद्धती अशा पद्धतींचा त्या ठिकाणी समावेश होतो. यानंतर विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती. यामध्ये विद्यार्थी केंद्र धरून त्या ठिकाणी कोणकोणत्या अध्यापन पद्धती येत आहेत तर त्यामध्ये आहे प्रकल्प पद्धती, शोध पद्धती, समस्या निराकरण पद्धती, गटचर्चा पद्धती, भूमिका नाट्य, खेळावर आधारित शिक्षण पद्धती, सहकार्यात्मक शिक्षण, अनुभवाधारित शिक्षण अशा विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून किंवा विद्यार्थी केंद्रबिंदू धरून असणाऱ्या पद्धती आहेत. आणि तिसरा आहे आशय प्रधान पद्धती म्हणजेच आपल्या विषयाला प्रमुख धरून त्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या पद्धती या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो. त्यामध्ये पाठ्यपुस्तक पद्धती, युनिट पद्धती, संरचनात्मक पद्धती, त्याचबरोबर क्रमबद्ध अध्यापन, विश्लेषण व संश्लेषण पद्धती, अनुक्रमिक पद्धती अशा पद्धतींचा त्या ठिकाणी समावेश होतो. यानंतर आहे शिक्षक प्रधान शिक्षक केंद्रस्थानी असतात त्याला शिक्षक प्रधान म्हणतात, विद्यार्थी केंद्रस्थानी असतात त्याला विद्यार्थी केंद्र प्रधान म्हणतात. आशय प्रधान म्हणजे विषय वस्तू केंद्रस्थानी असणे म्हणजे विषयाला प्रमुख धरून असणाऱ्या पद्धतीला आशय प्रधान असे म्हटले जाते. आता योग्य परिस्थितीनुसार व तिन्ही पद्धतींचा संतुलित वापर केल्यास अध्यापन पद्धती अधिक प्रभावी आणि परिणामकारक होते. यानंतर आपण पहिली पद्धत पाहूया व्याख्यान पद्धत. यामध्ये व्याख्यान पद्धतीमध्ये त्याची व्याख्या काय सांगता येईल आपल्याला तर व्याख्यान पद्धती म्हणजे शिक्षकाने विषयाचे सुसंगत, क्रमबद्ध आणि तोंडी स्पष्टीकरण देऊन विद्यार्थ्यांना
ज्ञान देण्याची पद्धत होय. आता इथं समजा मी आपल्या समोर हे प्रेझेंटेशन करतोय, परंतु हे प्रेझेंटेशन न मांडता मी फक्त तोंडी बोलत राहणं म्हणजेच माझं व्याख्यान पद्धत होय. या पद्धतीत शिक्षक केंद्रस्थानी असतो. विद्यार्थी प्रामुख्याने ऐकून ज्ञान ग्रहण करत असतात. याच्या पायऱ्या काय काय आहेत टप्पे? तर त्यामध्ये आपण असे सांगू शकतो की प्रस्तावना, त्या प्रस्तावनेमध्ये विषयाची ओळख करून देणे, विद्यार्थ्याचं लक्ष वेधणे, पूर्वज्ञान जागृत करणे हे प्रस्तावनेमध्ये येतं. विषय सादरीकरण मध्ये काय येतात मुद्दे? तर त्या ठिकाणी मुख्य विषयाचे सुसंगत स्पष्टीकरण, उदाहरणे, तुलना, कथन यांचा वापर करणे, मुद्देसूद माहिती देणे हे विषय सादरीकरण मध्ये येतात. तर स्पष्टीकरण मध्ये विस्तार येतो, म्हणजेच कठीण संकल्पना सोप्या भाषेत स्पष्ट करणे, चार्ट, मॉडेल, उदाहरणांचा उपयोग करणे या स्पष्टीकरण मध्ये येतात. तर प्रश्नोत्तर पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे, शंका निरसन करणे, समज तपासणे आणि पुनरावलोकन व निष्कर्षमध्ये शिकवलेल्या मुद्द्यांचा आढावा घेणे आणि महत्वाचे मुद्दे पुन्हा अधोरेखित करणे हे 5 टप्पे त्या ठिकाणी येतात. तिसरा घटक आहे या व्याख्यान पद्धतीसाठी आवश्यक घटक कोणते कोणते येतं? तर विषयाचं सखोल ज्ञान असणारा शिक्षक असायला पाहिजेत, कारण एकदा बोलायला सुरुवात केल्यानंतर त्याच्याकडे तेवढं ज्ञान किंवा ज्ञानाचा साठा शिल्लक पाहिजेत. म्हणजेच आता समजा मी 7:30ला बोलायला सुरुवात केली तर मी जेवढ्या वेळ तास घेणार आहे तोपर्यंतचा ज्ञानाचा साठा माझ्याकडे असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर स्पष्ट आणि प्रभावी भाषा असायला हवी, नाहीतर तत पप मम मम झालं तर मग आपण त्या ठिकाणी मंत्रोच्चार केल्यासारखं आपलं होऊन जाईल आणि आपल्याला विद्यार्थ्यांकडून म्हणजे हसण्याची वेळ निर्माण होते. यामध्ये स्पष्ट आणि प्रभावी भाषा आपली असायला पाहिजे. तर आवाजातील चढ-उतार असायला पाहिजे. तर म्हणजे एक रट्टा धरला की एकाच आवाजात सगळं नको. काही ठिकाणी मोठा आवाज असायला पाहिजे, काही ठिकाणी सौम्य, काही शब्दांमध्ये अंतर असायला पाहिजे, तर काही गतीने वाचायला पाहिजे. यामध्ये उदाहरणं आणि संदर्भांचा वापर केला गेला पाहिजे. शैक्षणिक साधनांचा वापर केला गेला पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे लक्ष आणि सहभाग राखण्याची क्षमता त्यामध्ये असायला पाहिजे आणि योग्य वेळेचं नियोजन असायला पाहिजे. आता याचे गुणदोष आपण पाहणार आहोत. तर या व्याख्यान पद्धतीचे गुण आहेत, तर कमी वेळेत अधिक माहिती देता येते. मोठ्या वर्गांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. विषयाचं सुसंगत आणि क्रमबद्ध सादरीकरण होतं आणि शिक्षकाच्या अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना होतो आणि गुंतागुंतीच्या संकल्पना स्पष्ट करता येतात. यानंतर दोष आहे. या ठिकाणी दोष आपण असे सांगू शकतो की विद्यार्थी निष्क्रिय राहतात. म्हणजे त्यांना कसं आहे, आता समोरून शिक्षक बोलत आहेत म्हणल्यावरती ते विद्यार्थी फक्त ऐकण्याचं काम करतात. ते त्यांनी सक्रिय त्याच्यात कशात सहभागी नसतात. त्यानंतर दुसरा दोष आहे, वैयक्तिक भिन्नता लक्षात घेतली जात नाही. आता इथं कोण किती क्षमतेत आहे, कोण कसल्या पद्धतीने शिकू शकतं याचा काहीच विचार केला जात नाही. संवाद कमी असल्याने समज कमी होऊ शकते. या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक एकमेकांमध्ये संवाद होत नसल्याने त्यांना किती समजतंय, काय करावं लागेल आपल्याला, या बाबी लवकर निर्णय घेता येत नाहीत आणि कंटाळवाणी होण्याची शक्यता असते आणि त्वरित अभिप्राय कमी मिळतो. यानंतरची दुसरी पद्धत आहे कथन पद्धत. कथन पद्धतीमध्ये आपण अशा टप्प्यानुसार मुद्दे देतोय की त्याची व्याख्या काय आहे, तर कथन पद्धती म्हणजे शिक्षकाने विषय समजावून सांगण्यासाठी कथा, प्रसंग, गोष्टी किंवा अनुभवांचा वापर करून विद्यार्थ्यांना रंजक आणि प्रभावी पद्धतीने ज्ञान देण्याची पद्धत होय. या पद्धतीमध्ये कल्पनाशक्ती, विचार, कल्पनाशक्ती, रुची, लक्ष हे वाढवले जाते. त्यानंतर याच्या पायऱ्या काय काय येतं? पहिली पायरी आहे प्रस्तावना. विषयाशी संबंधित रोचक सुरुवात करणे, विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेणे आणि पूर्वज्ञान जागृत करणे. तर दुसरा आहे कथा मांडणी, कथा निवड आणि मांडणी. विषयाशी सुसंगत कथा निवडायला पाहिजे. नाहीतर आपण शिकवतोय आता समजा टी संदर्भात बालमानसशास्त्र आणि आपण कुठला तरी विषय मांडला त्याच्यात, तर ते परिणामकारक होणार नाही. कथा क्रमबद्ध आणि आकर्षक पद्धतीने सांगणे. आता जो भाग आपण शिकतोय, आता अध्यापन पद्धती शिकतोय, तर त्याचा क्रम ठरलेला आहे आणि आकर्षक पद्धतीने सांगायला पाहिजे. योग्य आवाज असायला पाहिजे, हावभाव योग्य असायला पाहिजे, चेहऱ्यावरील भाव वापरणे देखील गरजेचे आहे. त्यानंतर कथांचा विस्तार या टप्प्यामध्ये आपण असं समजू शकतो की कथेमधले मुख्य मुद्दे स्पष्ट केले पाहिजेत. आता आपण जसं समजून घेतो त्यामध्ये मुख्य मुद्द्यांना बोल्ड केलेले आपण किंवा त्यांना कलर मध्ये करतो. त्यानंतर पात्र आणि घटना यांचे जिवंत वर्णन करणे आणि उदाहरणे आणि तुलना वापरणे, अशा ठिकाणी कथनाचा विस्तार होतो.
पुढचा भाग आहे संवाद आणि प्रश्नोत्तरे. कथेदरम्यान प्रश्न विचारणे, विद्यार्थ्यांना सहभागी करणे, शंका निरसन करणे हे त्या ठिकाणी संवाद आणि प्रश्नोत्तरे या भागामध्ये येतं. त्यानंतर आहे निष्कर्ष व बोध. या कथेतून आपल्याला काय बोध मिळणार आहे हे सांगणं गरजेचं आहे. नाहीतर उगं कोणतरी सांगतंय म्हणून आपण ऐकत बसणे आणि त्याच्यातून म्हणजे काहीच आपल्याला मिळणार नाही. म्हणून मुख्य मुद्द्यांचा आढावा कधीतरी आपण घेतला गेला पाहिजे. अशा पद्धतीने निष्कर्ष आणि बोध आपल्याला या भागातून समजतात. आणि यानंतरचा पुढचा टप्पा आहे आवश्यक घटक. या ठिकाणी कथन पद्धतीचे घटक कोणते कोणते आवश्यक आहेत, तर विषयाशी संबंधित योग्य कथा, स्पष्ट आणि प्रभावी भावपूर्ण आवाज असायला पाहिजेत, हावभाव आणि चेहऱ्यावरती भाव असायला पाहिजेत, कल्पनाशक्ती जागृत करणारी शैली असायला पाहिजेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सहभाग असायला पाहिजेत, योग्य वेळेचं नियोजन असायला पाहिजेत आणि शैक्षणिक साधनांचा वापर करायला पाहिजेत. यात थोडक्यात सांगायचं झालं तर या ठिकाणी आपण जे देणार आहोत त्याचं वेळ, आशय आणि सहभाग, त्याचबरोबर हावभाव ह्या बाबी यातून आपल्याला असणं आवश्यक आहे. आता याचे गुण पाहूया आपण, की कथन पद्धतीमध्ये काय गुण असू शकतात किंवा अ, काय असणार आहेत, त्यालाच ॲडव्हांटेजेस म्हणतो आपण. म्हणजेच अध्यापन रंजक आणि आकर्षक बनतं. विद्यार्थ्याची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढते. लहान वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त पद्धत आहे ही आणि मूल्य शिक्षण देण्यासाठी प्रभावी पद्धत म्हणून याचा वापर केला जातो आणि विषय लवकर समजतो, लक्षात राहतो, अशा प्रकारची पद्धत आहे. यानंतरचे दोष आहेत यामध्ये जास्त वेळ लागतो, विषय सर्वांसाठी उपयुक्त नाही, योग्य कथा निवडणे अवघड आहे आणि विद्यार्थ्यांचा सहभाग कमी राहू शकतो जर संवाद नसेल तर, आणि विषयापासून भरकटण्याची शक्यता असते. आपण आता टीएटी मध्ये अध्यापन पद्धती शिकत होतो, पण त्यातून आपला विषय तिसरीकडे जातो आणि आपली मेन हेतू बाजूला राहतो. यानंतरची पुढची पद्धत आपण पाहणार आहोत दिग्दर्शन पद्धत. यामध्ये याची व्याख्या आपण असं सांगू शकतो, दिग्दर्शन पद्धती म्हणजे शिक्षकाने एखादी प्रक्रिया, प्रयोग किंवा कृती प्रत्यक्ष करून दाखवून, त्याला डेमॉन्स्ट्रेट करून, मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याची पद्धत म्हणजेच करून दाखवणे किंवा पाहून शिकणे यावर भर दिला जातो. त्याच्या पायऱ्या म्हटलं तर त्या ठिकाणी प्रस्तावना आहे, तयारी आहे, दिग्दर्शन आहे. यामध्ये तयारीमध्ये साधनं आपण मांडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रयोग करण्याची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. आपल्याला जर समजा पाण्यात मिसळणारे पदार्थांची प्रयोग करायचा आहे, तर त्या ठिकाणी जेव्हा आपण शिकवायला सुरुवात करणार तिथून पुढे साहित्य जमवण्यासाठी धावपळ सुरू केली तर आपला प्रयोग यशस्वी होत नाही. त्याचबरोबर दिग्दर्शनमध्ये कृती किंवा प्रयोग क्रमाने करणं गरजेचं आहे. अगोदर पाण्यात सगळे साखर बिकर मिसळून आणणे आणि परत सांगणे हे वेगळं ठरणार आहे. त्याऐवजी टप्प्याटप्प्याने कृती करणं गरजेचं आहे. म्हणजेच टप्प्याचे स्पष्ट सादरीकरण किंवा स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नीट पाहण्यास सांगणे, कारण काही विद्यार्थ्यांना काय होतं की कोणता आपण म्हणजे करतोय प्रयोग हेच त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचत नाही. आणि यामधला सहभाग विद्यार्थ्यांनी जास्त असणं गरजेचं आहे आणि मुख्य मुद्द्यांचा आढावा घेऊन निष्कर्ष काढणे गरजेचं आहे. त्यानंतर आवश्यक घटक कोणते येतं या दिग्दर्शनसाठी, तर विषयाचं सखोल ज्ञान, योग्य साधने, साहित्य असायला पाहिजे. आपल्याकडे साहित्यच उपलब्ध नाही तर आपण काय दिग्दर्शन करणार आहे? म्हणून साहित्याचं देखील अगोदरच नियोजन करायला पाहिजे. स्पष्ट आणि क्रमबद्ध सादरीकरण असायला पाहिजे. विद्यार्थ्यांना दिसेल असे मान्य करायला पाहिजे. आपण एखाद्या कोपऱ्यात बसून विद्यार्थी शेवटच्या कोपऱ्यात आहे, त्याला मग काहीच नाही कळालं की तो आपल्या विषयापासून बाजूला जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला जाणवतं, समजतं की आता हा विद्यार्थी बाहेर गेलेला आहे म्हणून, आणि जे विचाराने बाहेर गेलेला आहे तिथं जरी समजा तो नाही गेला तरी त्या ठिकाणी. म्हणून सुरक्षितता देखील असणं गरजेचं आहे. त्यानंतर वेळेचं नियोजन असायला पाहिजे, तर विद्यार्थ्यांचा सहभाग असायला पाहिजे, तर या बाबी या घटकामध्ये आपल्याला येतात. यानंतर याचे गुणदोष आपण पाहणार आहोत. पहिला गुण आहे प्रत्यक्ष अनुभवामुळे समज चांगली होते, गुंतागुंतीच्या गोष्टी सोप्या होतात, विद्यार्थ्याची उत्सुकता व रुची वाढते, निरीक्षण आणि कौशल्य विकसित होतात आणि दीर्घकाळ लक्षात राहते. अशा प्रकारे याचे गुण आहेत. त्याचा दोष पाहत असताना डिसएडव्हान्टेज मध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभाग मिळत नाही आणि त्याचबरोबर वेळ आणि साधनांची गरज अधिक असते. मोठ्या वर्गात सर्वांना स्पष्ट दिसणे कठीण असतं, तर शिक्षकाच्या कौशल्यावर अवलंबून असते आणि खर्चिक असू
शकते. अशा प्रकारची पद्धत आहे. यानंतर दिग्दर्शन पद्धती ही अनुभवाधारित आणि प्रभावी अध्यापन पद्धती असल्याचं या ठिकाणी नमूद केलं जातं. पुढची पद्धती आहे आधार पद्धती. आधार पद्धतीमध्ये आपण पाहूया की त्याची व्याख्या काय आहे. तर आधार पद्धती म्हणजे शिक्षकाने थेट उत्तर न देता सूचना, संकेत व आवश्यक आधार देऊन विद्यार्थ्यांना स्वतः शोध घेऊन ज्ञान मिळवण्यास प्रवृत्त करण्याची ही पद्धत आहे. म्हणजे त्यांना सूचना, संकेत व आवश्यक आधार दिला तर त्यांना स्वतः शोध घेण्यासाठी प्रवृत्त करणारी पद्धत आहे. या पद्धतीत स्वतः शोधून शिकणे यावर भर दिला जातो किंवा भर असतो. यानंतर पुढचा याचे पायऱ्या अशा आहेत की समस्या अगोदर शोधणं, कोणत्या समस्या आहेत त्या विषय मांडणी करणं, शिक्षक विषय किंवा समस्या मांडतो, विद्यार्थ्याची जिज्ञासा निर्माण होते. त्यानंतर आधार आणि सूचना देणे, त्यानंतर शोध प्रक्रिया करणे, म्हणजे विद्यार्थ्याने निरीक्षण, प्रयोग, वाचन इत्यादी माहिती गोळा करतात आणि स्वतः निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर चर्चा आणि पडताळणी, आपण जे काही विद्यार्थ्यांनी निष्कर्ष काढले ते वर्गात मांडणे आणि शिक्षकांनी योग्य ते मार्गदर्शन करून त्यावरती पडताळणी करणे. आणि 5वा मुद्दा आहे त्यातला निष्कर्ष निश्चित करणे आणि मुख्य मुद्दे स्पष्ट करणे. आता यामधले आवश्यक घटक कोणते कोणते येतात, तर विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि शोध प्रवृत्ती वाढते, योग्य समस्या आणि प्रश्नांची निवड होते, शिक्षकाचं मार्गदर्शक म्हणून कौशल्य आहे आणि आवश्यक साधने व स्त्रोत यांचा या ठिकाणी वापर केला जातो. वेळेचं योग्य नियोजन तर सगळ्याच ह्याच्यात आहे आणि स्वतंत्र विचार करण्याची संधी मिळते. यामध्ये विद्यार्थ्याला स्वतःचा प्रयोग करण्याच्या याच्यामुळे स्वतःला विचार मांडण्याची किंवा विचार करण्याची म्हणजे संधी या ठिकाणी मिळते. गुण पाहत असताना, गुणांचा उल्लेख करत असताना यामध्ये विद्यार्थी स्वतः शिकतो, म्हणजे ज्ञान टिकाऊ असतं, म्हणजे त्याला मिळालेलं ज्ञान हे चिरकाल टिकणारं असतं. विचारशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते, आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढतं, शिकण्याची आवड निर्माण होते, सर्जनशीलता वाढते. अशा प्रकारे गुण आहेत, तर त्याचे दोष देखील असणारच, यात प्रश्नच नाही. पहिला दोष आहे त्या ठिकाणी वेळ जास्त लागतो, सर्व विद्यार्थ्यांसाठी समान प्रभावी नसते, म्हणजेच ही पद्धत सगळ्यांसाठी एकच नाही पडत. शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. त्यानंतर साधनांची व संसाधनांची गरज असते. आणि 5वा दोष आहे अभ्यासक्रम पूर्ण करणे कठीण होऊ शकतं, कारण हीच पद्धत सगळ्यांकडे वापरायची म्हणलं तर आपल्याला वेळ खूप लागू शकतो आणि त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही. यानंतरची पुढची पद्धत आपण पाहणार आहोत ती म्हणजे प्रवास पद्धत. या ठिकाणी प्रवास पद्धतीची व्याख्या पाहताना प्रवास पद्धती म्हणजे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन संग्रहालय, कारखाना, ऐतिहासिक स्थळ, निसर्गातला परिसर इथं नेऊन तिथलं निरीक्षण आणि अनुभवातून शिकवण्याची अध्यापन पद्धती होय. म्हणजे आता समजा पोलीस स्टेशन मध्ये आपण विद्यार्थ्यांना घेऊन गेलोय आणि त्यांना पोलीस स्टेशनची विषयीची माहिती त्यांना द्यायची आपल्याला, तर त्या ठिकाणी आपण त्या प्रत्यक्ष पाहून आणि तिथल्या अनुभवातून त्यांना शिकायला ते सोपं जातं. याच्या पायऱ्या काय काय, तर पहिल्यांदा आपल्याला नियोजन करावं लागेल, म्हणजे भेट कुठं द्यायची हे निवडावं लागेल, त्याचं उद्दिष्ट काय भेट द्यायचं. समजा पोस्ट ऑफिसला भेट द्यायची तर आपल्याला पोस्टातल्या बाबींची माहिती असणं, काय काय द्यावं लागणार आहे ह्याचं नियोजन करणे, म्हणजे उद्दिष्ट निश्चित करणे, परवानग्या मिळवणं, कारण आपण काही ठिकाणी आपण डायरेक्ट जाऊ शकतो बागेत वगैरे, परंतु जे काही मोठी मोठी कार्यालय असतात तिथं आपल्याला अगोदर परवानगी काढावी लागते. यानंतरचा पूर्वतयारी करणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना ठिकाणाची माहिती देणं, निरीक्षणासाठी प्रश्न देणे हे सुद्धा आपल्याला करावं लागतंय, गट वाटप करणे अशा पद्धतीने. नंतर प्रत्यक्ष प्रवास करण्यासाठी आपल्याला वाहनांची सुविधा अगोदरच करावी लागते. त्या ठिकाणी जाऊन निरीक्षण करायचं, मार्गदर्शकांचे स्पष्टीकरण ऐकणे आणि नोंदी घेणे. आणि 4था टप्पा आहे आपला चर्चा व विश्लेषण करणे. यामध्ये वर्गात अनुभवांची देवाणघेवाण करतो तसं तिथं देखील प्रश्नोत्तर विचारून शंका निरसन करणे गरजेचे आहे. जशा प्रकारे आता समजा कलेक्टर महोदयांना भेटायला जायचंय आपल्याला, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण काय प्रश्न विचारले पाहिजेत, नाहीतर तिथं जायचं आपण बसायचं त्यांच्या समोर. आता काल मला वाटतं नाशिक जिल्ह्याच्या कलेक्टर महोदयांना ज्यावेळेस भेटायला मुलं गेले त्यावेळेस मुलीने अगोदर परवानगी घेतली त्यांची की मी असे असे प्रश्न विचारू देत का शिवसाहेबांना, तर त्या शिवसाहेबांनी त्यांना ऑथॉरिटी दिली आणि त्यानंतर मग त्या मुलीने प्रश्न विचारायला सुरुवात केली. अशा प्रकारे केल्यानंतर शेवटी येतो आपला अहवाल आणि निष्कर्ष. विद्यार्थ्यांकडून हे अहवाल आणि प्रकल्प तयार करून घेऊन आपण काय काय पाहिलं,
काय काय अनुभव आले तुम्हाला, त्यातून काय काय मुद्दे निघाले, ह्या मुख्य मुद्द्यांचा निष्कर्ष काढणे सोपं जातं. त्यानंतर यासाठी आवश्यक घटक कोणते येतं या प्रवास पद्धतीसाठी, तर योग्य ठिकाणाची निवड असायला पाहिजे. जे ठिकाण आपण निवडतो त्यातून ज्ञान मिळायला पाहिजे. नाहीतर उगा टाईमपास म्हणून कुठल्यातरी ठिकाणी जाऊन येणं आणि त्यासाठी खर्च, वेळ, आर्थिक खर्च किंवा इतर बाबी व्यस्त करणं योग्य ठरणार नाही. स्पष्ट उद्दिष्ट असायला पाहिजे. समजा आपल्याला बँकेत जायचं, तर बँकेत गेल्यानंतर कोणते आपल्याला बाबी तिथं अनुभवायचे किंवा घ्यायचे हे अगोदर आपलं ठरलं पाहिजे. त्यानंतर परवानग्या व सुरक्षा व्यवस्था असायला पाहिजे. समजा आपल्याला एखाद्या जेलमध्ये जाणार आहोत आपण बघण्यासाठी, तर तिथं आपण आधीच काळजी घेणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर आवश्यक साहित्य काय असायला पाहिजे सोबत, तर नोटबुक, पेन, कॅमेरा. आता काही ठिकाणी कॅमेरा अलाउड नसतो, परंतु जवळपास आता सगळीकडे मोबाईल असल्यामुळं ते आता एवढं विचारलं जात नाही, परंतु पहिलं कॅमेरा घेऊन जाताना त्याला चार्जेस असत. शिक्षकाचं मार्गदर्शन काय असेल, वेळ आणि व्यवस्थापन कसं असेल आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग किती असेल, या बाबी आवश्यक घटकामध्ये येतात. आता याचे गुण पाहत असताना आपण गुण पाहूया. या प्रवास पद्धतीचे काय आहेत. नक्कीच ही प्रवास पद्धत चांगली आहे, त्याबद्दल वाद नाही, परंतु त्यामध्ये गुणदोष हे मात्र निश्चित असतात. पहिला गुण आहे, प्रत्यक्ष अनुभवातून शिकल्यामुळं अधिक प्रभावी होतं. एखाद्या किल्ल्यावर आपण मुलांना घेऊन गेलोय आणि किल्ल्यावर सांगितलेली माहिती मुलांच्या आयुष्यभर लक्षात राहते, म्हणजेच ते अधिक प्रभावी राहते. विषय अधिक स्पष्ट आणि समजण्यास सोपा असतो आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं राजधानी रायगड किल्ल्याविषयी आपण अशी किती जरी माहिती सांगितली तरी समजणार नाही, परंतु तिथे गेल्यावरती थोडक्यात माहिती सांगितली तरी विद्यार्थ्यांना लगेच रायगड किल्ल्याविषयी माहिती समजून जाते. विद्यार्थ्यांची उत्सुकता आणि रुची वाढते. मुलांना देखील त्यामध्ये आवड निर्माण होते, की आपल्याला अमुक अमुक ठिकाणी जायचंय. जाण्या अगोदर त्यांच्या मनात देखील उत्सुकता असते, की तिथं गेल्यावर काय पाहायला भेटणार आहे, तिथं आपल्याला काय काय भेटणार आहे, मग मी काय केलं पाहिजे, तर मी काय घेतलं पाहिजे. आणि निरीक्षण आणि सामाजिक कौशल्य विकसित होतं त्यांचं. तिथे गेल्यावरती इतर देखील ते प्रश्न विचारित राहतात. एखाद्या बागेत गेल्यानंतर प्राण्यांविषयी त्यांच्याकडे नवीन बाबी जाग्या होतात आणि निरीक्षणातून त्यांना निर्माण होणाऱ्या प्रश्नांविषयी आपल्याला त्या ठिकाणी वेगळे मुद्दे त्यांच्याकडे निर्माण होतात आणि त्यावरती उत्तरे देण्याची तयारी आपल्याला करावी लागते. दीर्घकाळ लक्षात राहणारे शिक्षण असतं. आणि दोष काय काय आहेत, तर खर्चिक आणि वेळखाऊ आहेत. सर्व ठिकाणी शक्य नाही आणि व्यवस्थापन कठीण असतं. मोठा गट असला तर मात्र जास्त रिस्क राहते. सुरक्षा जोखीम, लहान गट असला तरी रिस्क मात्र जास्त राहते. सुरक्षा जोखीम आहे आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अडथळा येतो. कारण सगळंच या पद्धतीतून आपण शिकू शकत नाही. यानंतरची जास्त वापरली जाणारी पद्धती म्हणजे चर्चा पद्धती. ही विद्यार्थी प्रधान पद्धत आहे. या पद्धतीची व्याख्या पाहत असताना माझा क्लास चालू आहे, मी थोड्या वेळाने फोन करतो मला. चर्चा पद्धती म्हणजे शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी एखाद्या विषयावर विचारांची देवाणघेवाण, प्रश्नोत्तरे, मत प्रदर्शन करून ज्ञान मिळवतात. अशी ही पद्धत म्हणजेच चर्चा पद्धत होय. त्यामध्ये एकमेकांना बोलणे, एकमेकांविषयी चर्चा करणे, एकमेकांना प्रश्नांची देवाणघेवाण करणे, यातून काय होतं तर ज्ञानाचं जास्त प्रमाणात आदान-प्रदान होतं आणि जास्त अध्ययन आणि अध्यापन झाल्याचं दिसून येतं. या पद्धतीत विद्यार्थी सक्रिय, विचारशील आणि सहभागी होतात. याला थोडक्यात म्हणायचं तर त्याला सगळ्या बाबींमध्ये तत्पर राहावं लागतं. कोणता प्रश्न कधी पडेल किंवा कोणत्या बाबींवरती समोरचा व्यक्ती आपल्याला विचारेल याची कल्पना त्याला नसते. त्यामुळं तो त्या ठिकाणी जास्त जागरूक राहतो. यानंतर आहे पायऱ्या काय काय, तर विषयाची निवड करणे, प्रस्तावना. यामध्ये आपण जो घेणार आहोत तो विषय निवडायचा, गट वाटप नियोजन करणे, चर्चा आणि प्रक्रिया करणे, त्याचबरोबर सारांश काय आहे तो काढणे आणि निष्कर्ष. या ठिकाणी अशा टप्प्यातून आपण त्या चर्चा पद्धतीचा अभ्यास करतो. आणि आवश्यक घटक काय काय आहेत, तर योग्य आणि उपयुक्त विषय असायला पाहिजेत. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असायला पाहिजेत. त्या ठिकाणी शिक्षकाचे प्रभावी मार्गदर्शन असायला पाहिजे. मोकळे आणि भीतीमुक्त वातावरण असायला पाहिजेत. त्याचबरोबर संवाद कौशल्य त्या ठिकाणी असावं. वेळेचं योग्य नियोजन असायला पाहिजे. तर नाहीतर आपण दिलेला वेळ जर आपण पाळत नसाल तर मग मात्र आपल्या नियोजनाला काहीच अर्थ राहणार नाही. त्यासोबतच शिस्त आणि नियमांचं पालन करायला पाहिजे. ज्या गोष्टी आपण आता समजून घेणार आहोत किंवा शिकणार आहोत त्या ठिकाणी शिस्त पाळणे खूप महत्वाचे असते.
यानंतर या पद्धतीची गुण आपण या ठिकाणी समजून घेऊया की कोणत्या गुणांचा अभ्यास या पद्धतीमध्ये केला जातो. त्यामध्ये आहे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढतो, कारण विद्यार्थी स्वतः त्यामध्ये सक्रिय असल्यामुळे त्यांनी त्यात इन्व्हॉल्व झाल्याचं आपल्याला दिसून येतं. विचारशक्ती आणि तर्कशक्ती व संवाद कौशल्य विकसित होतं. एखाद्याबरोबर चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे शब्दसंग्रह असायला पाहिजे, वक्तशीरपणा असायला पाहिजे, प्रश्न विचारण्याचं कौशल्य असायला पाहिजे, चर्चा करण्याचं कौशल्य असायला पाहिजे आणि त्या त्या दिलेल्या उत्तरावरती विचार करून तर्क काढण्याचं सुद्धा कौशल्य असणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये संवाद कौशल्य असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, तिसरा गुण आहे आत्मविश्वास वाढतो. आता मी आता जसं उदाहरण तुम्हाला सांगितलं की नाशिकच्या समजा कलेक्टरला सीओला भेटायला मुले गेले, तर त्या ठिकाणी सीओ साहेबांना आपण जर गेलो तर बोलायचं म्हटलं तर आपल्यातले बरेच शिक्षक सुद्धा घाबरतात. ते देखील बोलताना पप्पा होतात. पण असं न होता त्या विद्यार्थ्यांमध्ये तो आत्मविश्वास येतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये विद्यार्थी दृष्टिकोन समजतात. विद्यार्थ्याचा कशा बाबतीत दृष्टिकोन आहे, त्याचे प्रश्न कोणत्या बाबतीत विचारतोय तो, यावरून चर्चा कशी करतोय हे देखील आपल्याला लक्षात येतं. आणि आता समजा दुकानदाराचा मुलगा आहे, तर तो दुकानाविषयीच्या दृष्टिकोनातून त्या बाबीकडे पाहत असतो. आणि समजा एखादा टेलरचा मुलगा आहे, तर तो तर त्याला आवडतंय टेलरिंग, तर तो त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहतो. त्याचा दृष्टिकोन काय हे देखील आपल्याला समजतं आणि शिकणे रंजक आणि प्रभावी होते. यासाठी एक उपक्रम करू शकतो आपण. दर शनिवारी आपल्या शाळेतील मुलांची अशा प्रकारची चर्चा, संवाद जर आपण शनिवारच्या उपक्रमामध्ये घेतलं, तर त्यामध्ये आपला वेळही छान जातो आणि त्यामधून मिळणारं फलितही चांगलं मिळतं. यासाठी दोष आहे, वेळ खूप लागतो याला. कारण एक दिवशी एक उपक्रम घ्यायचा आणि तो एकट्यानेच घ्यायचा. मग बाकीचे विद्यार्थ्यांना निवांतच राहावं लागतं. काही विद्यार्थी निष्क्रिय राहू शकतात. आता त्या उपक्रम घेत असलेल्या किंवा चर्चा करत असलेल्या, प्रश्न विचारत असलेल्या मुलाला तो आवडत असेलही, परंतु तोच विषय सगळ्या बाकीच्या उर्वरित 30-35 जणांना आवडेलच असं सांगता येत नाही. विषयापासून भरकटण्याची शक्यता होते, कारण त्याने एक प्रश्न विचारला, आपण टीव्हीवरती किंवा मीडियावरती चर्चा ज्यावेळेस ऐकत असतो, तो विषय भरकटत भरकटत दुसरीकडे जाण्याची शक्यता जास्त असते. चौथा दोष आहे, मोठ्या वर्गात अंमलबजावणी कठीण असते, कारण त्या मुलांमध्ये बोलण्याचं, संवाद करण्याचं कौशल्य वेगळ्या स्वरूपात आल्यामुळं ते आपल्यावरती वेगळ्या पद्धतीने शाब्दिक मारा करू शकतात. त्यानंतर शिक्षकाचे योग्य नियंत्रण आवश्यक असतं. ही जी प्रक्रिया आपण राबवतो, यामध्ये शिक्षकाचं नियंत्रण सर्वात जास्त महत्त्वाचं असल्याचं आपल्याला आवश्यक आहे, परंतु तेवढं घडत नाही. त्यानंतर पुढची पद्धत आहे बुद्धिमंथन पद्धती. म्हणजे ही विद्यार्थी प्रधान आहे. याची व्याख्या पाहत असताना बुद्धिमंथन पद्धती म्हणजे एखाद्या समस्येवर किंवा विषयावर विद्यार्थ्याकडून शक्य तितक्या कल्पना, मते किंवा उपाय मुक्तपणे मांडून घेण्याची पद्धत होय. या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त कल्पना निर्माण करणे यावर भर दिला जातो. सुरुवातीला टीका केली जाते, नंतर सुरुवातीला टीका केली जात नाही, परंतु मुक्तपणे ते एकमेकांवरती बोलत राहतात. म्हणजे जास्तीत जास्त कल्पना किती येतील याचा विचार या ठिकाणी मांडला जातो. याच्या पायऱ्या आहेत: समस्या निवडणे किंवा विषय मांडणे, नियम स्पष्ट करणे, काय काय करायचं आपल्याला ते नियम अगोदर सांगणे, कल्पना मांडणे, कल्पनांचं वर्गीकरण करणे, यामध्ये त्यांचे गट तयार करून त्यानुसार कल्पना मांडले गेल्या पाहिजेत. त्यानंतर विषय निवडणे आणि निष्कर्ष काढणे, अशा पद्धतीने याच्या पायऱ्या येतात. यासाठी आवश्यक घटक आहेत: स्पष्ट आणि योग्य समस्या निवडली पाहिजेत आपली, मोकळे आणि भीतीमुक्त वातावरण असायला पाहिजे, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग त्यामध्ये असायला पाहिजे, शिक्षकाचे संयोजन आणि मार्गदर्शन असायला पाहिजे, कल्पनांची नोंद करण्याची व्यवस्था असायला पाहिजे, वेळेचं नियोजन आणि टीका न करण्याचे नियम पालन व्हायला पाहिजेत. यातले गुण पाहत असताना सर्जनशीलता वाढते, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, नवीन विविध कल्पना मिळतात आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते आणि सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेतल्यामुळं आपलं कार्य यशस्वी होण्यासाठी नक्कीच उपयोगी पडते. या ठिकाणी या बुद्धिमंथन पद्धतीतील दोष पाहत असताना विषयापासून भरकटण्याची शक्यता असते, कारण बुद्धिमंथन ही पद्धत करत असताना आपण भरकटत जातो, वेळ जास्त लागतो.
काही विद्यार्थी निष्क्रिय राहू शकतात, सगळेजण त्यात सहभागी होतील असं सांगता येत नाही. सर्व कल्पना उपयुक्त नसतात, सगळ्याच कल्पना आपल्याला फलयुक्त मिळणार नाहीत आणि योग्य मार्गदर्शन नसल्यास गोंधळ होऊ शकतो. अशा पद्धतीने या पद्धती पाहिल्यानंतर आता आपण विद्यार्थी प्रधान पद्धती पाहणार आहोत. त्यामध्ये संशोधन पद्धती आहे. संशोधन पद्धती पाहत असताना संशोधन पद्धतीमध्ये विद्यार्थी एखाद्या समस्येचा किंवा विषयाचा वैज्ञानिक पद्धतीने सखोल अभ्यास, माहिती संकलन, विश्लेषण आणि निष्कर्ष काढून ज्ञान मिळवतात, अशी ही अध्यापन पद्धती होय. या पद्धतीत स्वतः शोध घेऊन तपासून शिकणे यावर भर दिला जातो. याच्या पायऱ्या कोणत्या कोणत्या आहेत? तर समस्या निवडणे, उद्दिष्ट निश्चित करणे, माहितीचं संकलन करणे, यामध्ये कोणती कोणती माहिती आपल्याला पाहिजे, विश्लेषण करणे, जी माहिती गोळा झाली त्याचं वर्गीकरण करणे आणि निष्कर्ष काढणे या बाबी येतात. तर अहवाल लेखन पुढचा मुद्दा आहे, अहवाल लेखन करणे. अशा 6 टप्प्यांच्या पायऱ्या या ठिकाणी अभ्यासाव्या लागतात. यानंतर आहे आवश्यक घटक. यामध्ये आवश्यक घटक कोणते आहेत? तर स्पष्ट आणि योग्य समस्या असायला पाहिजेत. विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि शोध वृत्ती असायला पाहिजेत. माहिती स्त्रोतांची उपलब्धता असणं गरजेचं आहे. शिक्षकाचं मार्गदर्शन, वेळेचं नियोजन आणि विश्लेषण आणि लेखन कौशल्य त्या ठिकाणी आपण ठरवणं गरजेचं आहे आणि शिस्त आणि संयम तर सगळ्यामध्येच येतं. याचे गुण पाहत असताना सखोल आणि टिकाऊ ज्ञान मिळतं मात्र यातून. विचारशक्ती आणि विश्लेषण क्षमता वाढते. समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते. स्वावलंबन व आत्मविश्वास वाढतो. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. अशा पद्धतीने गुण या ठिकाणी येतात. तर दोष पाहत असताना आपण दोष असे सांगू शकतो की वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी सोपी पद्धत नसते. साधने व स्त्रोतांची आवश्यकता आहे. शिक्षकाचे सतत मार्गदर्शन आवश्यक आहे आणि अभ्यासक्रम पूर्ण करणे कठीण होऊ शकते. अशा प्रकारची ही पद्धत आहे. यानंतरची विद्यार्थी प्रधान असणारी प्रकल्प पद्धती आपण अभ्यासणार आहोत. या प्रकल्प पद्धतीमध्ये या पद्धती सगळ्या झालेल्या आहेत आपल्याला. आपण वर्गात वापरतो देखील. त्यांचा फक्त आपण या ठिकाणी कशा स्वरूपात असू शकतात यावर चर्चा करत आहोत. तर विद्यार्थी एखाद्या वास्तव जीवनाशी संबंधित काम किंवा समस्या निवडून नियोजनपूर्वक प्रत्यक्ष कृती करून अनुभवातून ज्ञान मिळवतात. अशी अध्यापन पद्धती म्हणजे प्रकल्प पद्धती होय. या पद्धतीत लर्निंग बाय डुईंग म्हणजे करून शिकणे यावर भर दिला जातो. याच्या पायऱ्या कोणत्या? तर प्रकल्पाची निवड करणे, त्यानंतर नियोजन करणे, अंमलबजावणी करणे आणि निरीक्षण व मार्गदर्शन करणे आणि अहवाल व सादरीकरण करून शेवटी मूल्यांकन करणे हे प्रकल्पाचे आपले 6 टप्पे येतं. यासाठी आवश्यक घटक कोणते? तर योग्य आणि अर्थपूर्ण प्रकल्पाची निवड व्हायला पाहिजेत. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असायला पाहिजेत. टीमवर्क आहे यामध्ये. आवश्यक साधनं आणि संसाधनं वापरायला पाहिजेत आणि शिक्षकाचं मार्गदर्शन आणि वेळेचं नियोजन. हे करत असताना सादरीकरण सुद्धा खूप महत्वाचं असतं. जशा प्रकारे आपल्याला मुख्यमंत्री शाळा योजनेतून समृद्ध शाळा योजनेसाठी आपण काम भरपूर करतो, परंतु त्याचं सादरीकरण जर व्यवस्थित केलं नाही तर त्या ठिकाणी आपला क्रमांक मिळू शकत म्हणजे मिळण्यापासून आपण वंचित राहू शकतो. याचे गुण पाहत असताना आपण पाहूया की प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळतं. स्वावलंबन आणि आत्मविश्वास वाढतो. सहकार्य आणि गटकार्य कौशल्य विकसित होते. त्याचबरोबर सर्जनशीलता आणि विचारशक्ती वाढते. ज्ञान दीर्घकाळ लक्षात राहतं. आणि पुढचा मुद्दा आहे दोष. यामध्ये कोणते कोणते दोष आहेत? तर वेळखाऊ प्रक्रिया आहे, खर्चिक आहे, सर्व विषयांसाठी उपयुक्त नाही ही प्रक्रिया, योग्य नियोजन नसल्यास गोंधळ होऊ शकतो, शिक्षकावर जास्त जबाबदारी येते ह्याच्यामध्ये आणि विद्यार्थी अभ्यासक्रमात पूर्ण करण्यात अडचणी येतात. अशा प्रकारे ही प्रकल्प पद्धती आपल्याला अभ्यासता येते. यानंतर आहे समस्या निराकरण पद्धती, जी विद्यार्थी प्रधान पद्धती. तिची व्याख्या पाहत असताना आपण असं म्हणू शकतो की समस्या निराकरण पद्धती म्हणजे विद्यार्थी एखादी समस्या ओळखून तिचे विश्लेषण करून विविध उपाय योजना शोधून योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचतात. अशी अध्यापन पद्धती म्हणजे विचार करून, तर्क लावून, उपाय शोधून शिकणे. समजा एक ग्राउंडमध्ये मोठा दगड आहे, तो दगड आपल्याला बाजूला काढायचा आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी विचार केला की हा दगड आपण बाहेर कसा काढू शकतो, तर त्यासाठी काय करता येईल आपल्याला. मग काही विद्यार्थ्यांनी हाताने ढकलण्याचा विचार मांडला, परंतु हातालाही हालत नव्हता. मग आपण भौतिकशास्त्रामध्ये शिकवलेलं तरक पद्धत आणली, म्हणजे लोखंडी वस्तू आणली,
लोखंडी पार आणली, पाऱ्याने एका बाजूने तरफ लावली आणि तर्फेने ढकलण्याचा प्रयत्न करून तशा पद्धतीने दगड बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी ही आलेली समस्या, त्यावर निराकरण आणि त्यासाठी केलेलं लावलेला तर्क आणि त्यावर शोधलेला उपाय, यातून या काम केलेलं आहे. तर यामध्ये पायऱ्या काय काय आहेत, तर समस्या ओळखणे, समस्याची समज असणे, त्यांना कळणे की आता नेमकं काय करायचं आपल्याला, त्यानंतर अनुमान काढणे म्हणजे उपाय सुचवणे, त्यानंतर उपायांची चाचणी करणे किंवा अनुमानाचे सुचवल्यानंतर आणि निष्कर्ष काढणे आणि शेवटी अनुप्रयोग करणे म्हणजे शिकलेल्या गोष्टींचा इतर परिस्थितीत. आता या वर्गात आपण केलंय, या शाळेतल्या ग्राउंड मधला दगड तो काढण्याचा प्रयत्न केला, पण तीच कृती जर त्याला घरी किंवा इतर ठिकाणी जर करण्याची वेळ आली तर त्याने कशा पद्धतीने करतो यावरती त्याचं यश अवलंबून असते. अशा पद्धतीने झाल्यानंतर यासाठी आवश्यक घटक पाहत असताना आपण असे सांगू शकतो की स्पष्ट आणि योग्य समस्या असायला पाहिजे, तर विद्यार्थ्याची विचारशक्ती आणि जिज्ञासा असायला पाहिजे, माहिती आणि साधनांची उपलब्धता असायला पाहिजे, त्याबरोबरच त्या ठिकाणी शिक्षकाचे मार्गदर्शन, वेळेचे योग्य नियोजन, विश्लेषण आणि तर्कशक्ती असायला पाहिजे. यासाठी गुण कोणते येतं, तर याचे गुण पाहत असताना विचारशक्ती, तर्कशक्ती विकसित होते, समस्या सोडवण्याची क्षमता वाढते, आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढते, सखोल आणि टिकाऊ ज्ञान मिळतं आणि वास्तविक जीवनातील समस्या हाताळण्याची तयारी होते. याचे दोष पाहत असताना आपल्याला असे दोष येतात, सांगू शकतो आपण की वेळखाऊ प्रक्रिया सर्व विद्यार्थ्यांसाठी सोपी नसते, शिक्षकाचे योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे, साधने आणि माहितीची गरज आहे आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येतात. अशा पद्धतीने ही पद्धत पाहिल्यानंतर पुढची आहे उद्गामी पद्धत, ज्यामध्ये त्याची आशय प्रधान पद्धतीमधील पहिली पद्धत आहे आणि त्याची व्याख्या पाहत असताना उद्गामी पद्धती म्हणजे विद्यार्थ्यांना विशिष्ट उदाहरणापासून सामान्य नियम, सिद्धांत किंवा शोधून काढण्यास प्रवृत्त करणारी अध्यापन पद्धती. म्हणजे विशिष्टाकडून सामान्याकडे येणे हा याचा क्रम आहे, याला उद्गामी पद्धत असं म्हटलं जातं. याच्या पायऱ्या आहेत: उदाहरण सादरीकरण करणे, निरीक्षण आणि तुलना करणे, सामान्यीकरण करणे, पडताळणी करणे, अनुप्रयोग करणे. याचे आवश्यक घटक आहेत: योग्य विविध उदाहरणाची निवड, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, निरीक्षण आणि तुलना करण्याची क्षमता, शिक्षकाचे मार्गदर्शन, वेळेचं नियोजन आणि स्पष्ट सोपे सादरीकरण. यानंतर गुण पाहत असताना विद्यार्थी स्वतःच नियम शोधतो, ज्ञान टिकाऊ त्यामुळे राहतं, विचारशक्ती आणि निरीक्षण कौशल्य त्या ठिकाणी विकसित होतं, वाढतं, तर्कशक्ती विकसित होते, शिकणे अधिक रंजक आणि प्रभावी होत असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि संकल्पना स्पष्टपणे समजतात मुलांना. याचे दोष पाहत असताना ही वेळखाऊ प्रक्रिया आहे, सर्व विषयांसाठी उपयुक्त नाहीये प्रक्रिया, योग्य उदाहरणं मिळवणं कठीण होतं यामधून आणि लहान वर्गातील विद्यार्थ्यांसाठी देखील कठीण असू शकते आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येतात. यानंतरची आशय प्रधान पद्धतीमधील दुसरी पद्धत म्हणजे अवगामी पद्धत, म्हणजेच या ठिकाणी सामान्याकडून विशिष्टाकडे जाण्याची पद्धती. या पद्धतीमध्ये अवगामी पद्धती म्हणजे शिक्षकांनी सर्वसाधारण नियम, सिद्धांत प्रथम सांगून त्याचा उपयोग विशिष्ट उदाहरणावर करून विद्यार्थ्यांना समजावून देण्याची पद्धत म्हणजे सामान्याकडून विशिष्टाकडे जाणे. हे उद्गामीच्या विरुद्ध पद्धत आहे. आता जी पाहिली आपण याचे नियम आणि सिद्धांत मांडणे, स्पष्टीकरण करणे, उदाहरणे समजून घेणे, सराव करणे, पुनरावलोकन करणे. अशा पद्धतीने 5 टप्पे या ठिकाणी अभ्यासाला दिलेले आहेत आपल्याला. याच्यातील आवश्यक घटक आहेत: स्पष्ट आणि अचूक नियम सांगणे, योग्य उदाहरणं देणे, शिक्षकाचे प्रभावी स्पष्टीकरण करणे आणि विद्यार्थ्यांचा सराव होणं गरजेचं आहे, वेळेचं नियोजन आणि त्या ठिकाणी शंका निरसनाची व्यवस्था असायला पाहिजे. तर याचे गुण पाहत असताना वेळ वाचतो, सरळ आणि सोपी पद्धत आहे, गणित आणि व्याकरणासाठी मात्र ही उपयुक्त पद्धत आहे, नियमांची त्वरित वापर करता येतो आणि मोठ्या वर्गासाठी सोयीस्कर पद्धत असल्याचं आपल्याला दिसून येतं. या पद्धतीनुसार विद्यार्थी निष्क्रिय राहू शकतात दोष पाहत असताना, विचारशक्ती आणि शोधवृत्ती कमी विकसित होते, ज्ञान कमी टिकाऊ असतं, यांत्रिक पद्धतीने शिकणे होतं म्हणजे मेकॅनिकल सारखं आणि सर्व विषयांसाठी उपयुक्त पद्धत मात्र ही नाही. अशा काही पद्धती पाहिल्या आपण या ठिकाणी. यातील उद्गामी आणि अवगामी या पद्धतीचा तक्ता
या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. त्याचा आपण थोडक्यात फरक समजून घेऊया की उद्गमी पद्धतीमध्ये काय आहे आणि अवगामी पद्धतीमध्ये काय आहे. तर स्वरूप पाहत असताना विशिष्टाकडून सामान्याकडे, तर अवगामीमध्ये सामान्याकडून विशिष्टाकडे. विचारक्रम पाहत असताना उदाहरणाकडून नियमाकडे, तर अवगामीमध्ये नियमाकडून उदाहरणाकडे. म्हणजे उद्गामीच्या विरुद्ध अवगामीचा आहे. नियमाची मांडणी करताना विद्यार्थी स्वतः शोधतो उद्गामीमध्ये, तर अवगामीमध्ये शिक्षक आधीच सांगतो त्यांना. विद्यार्थ्याची भूमिका काय असते, तर सक्रिय असते, तो शोध घेणार असतो उद्गमीमध्ये, तुलनेने निष्क्रिय असतो, फक्त ऐकणारा असतो अवगमीमध्ये. शिक्षकाची भूमिका मार्गदर्शकाची असते उद्गमीला, तर इथं ज्ञान देणारा असतो. समज म्हटलं तर सखोल व टिकाऊ असते उद्गमीमध्ये, तर तुलनेने अवगामीमध्ये कमी टिकाऊ असते. तर वेळ जास्त लागतो उद्गमीला, तर अवगामीला वेळ कमी लागतो. उपयुक्तता पाहिली असता नवीन संकल्पना शिकण्यासाठी उद्गामी पद्धती उपयुक्त आहे, तर अवगामी पद्धतीमध्ये सराव आणि पुनरावृत्तीसाठी त्या ठिकाणी पद्धत आहे. विचारशक्ती पाहिलं तर उद्गामी पद्धतीमध्ये जास्त विकास होतो, तर अवगामीमध्ये एवढा विकास तुलनेने कमी होतो. आणि उदाहरणं प्रथम दिली जातात उद्गामीमध्ये, तर अवगामीमध्ये नंतर दिली जातात. अशा पद्धतीने शिकण्याचा प्रकार पाहिला तर उद्गामीमध्ये शोधावर आधारित असतात, तर अवगामीमध्ये यांत्रिकवर आधारित असतात. तर विषय विज्ञान आणि गणितातील संकल्पना या ठिकाणी उद्गामीतून आपण स्पष्ट करू शकतो. गणित आणि व्याकरणातील नियम हे अवगामीतून आपण स्पष्ट करू शकतो. थोडक्यात जर निष्कर्ष पाहिला तर उद्गामी पद्धती समज, विचारशक्ती किंवा सखोल ज्ञानासाठी उपयुक्त आहे, तर अवगामी पद्धत ही वेळ वाचवण्यासाठी व सराव करण्यासाठी उपयुक्त पद्धत आहे. यानंतर या अध्यापनासाठी काही सूत्रे आपण अभ्यासली होती. त्या सूत्रांचा थोडक्यात आपण अभ्यास करूया. त्यातले कोणते कोणते सूत्रे आहेत, मुख्य नाव आपण पाहूया. अध्यापनाची प्रमुख सूत्रे पाहत असताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे, म्हणजे जे आपल्याला आधीपासून माहित आहे तिकडून नवीन ज्ञानाकडे जाणे. दुसरी सूत्र आहे सोप्याकडून कठीणाकडे. सुरुवातीला सोपे विषय समजून घेऊन हळूहळू कठीण विषय समजणे, जे आपण आता शिकतो आहोत. ठोसकडून सूक्ष्मकडे, म्हणजेच स्थूलकडून सूक्ष्मकडे, प्रत्यक्ष वस्तू किंवा उदाहरणाकडून अमूर्त संकल्पनेकडे जाणे. चौथी सूत्र आहे विशेषकडून सामान्याकडे, विशिष्ट उदाहरणापासून सामान्य नियम काढणे. पाचवं सूत्र आहे सामान्य ते विशेष, म्हणजे आधी नियम सांगून त्यानुसार उदाहरणं देणे. विश्लेषण ते संश्लेषण, विषयाचं भाग पाडणे आणि ते समजावून सांगणे, नंतर ते एकत्र करून परत समजावून सांगणे. आता जे करतोय आपण, आता समजा सीडीपी म्हणजेच बालमानसशास्त्र अगोदर शिकतोय, मराठी अगोदर शिकणार, त्यानंतर गणित शिकणार, पर्यावरण शिकणार आणि सगळ्यांचं एकत्रित करून परत मेन शिकणार. अशा पद्धतीने त्या ठिकाणी विश्लेषण आणि संश्लेषण म्हणू शकतो. संपूर्ण ते अंश, म्हणजे आधी संपूर्ण चित्र शिकायचं, कल्पना करायची आणि नंतर त्याचे भाग समजून सांगायचे. अंश ते संपूर्ण, म्हणजे भागापासून सुरुवात करून पूर्ण गोष्ट समजून घेणे. अनुभव ते तर्क, म्हणजेच अनुभव, विद्यार्थ्याच्या अनुभवावर आधारित आणि तर्कशक्ती विकसित करणे. आणि 10वा मुद्दा आहे क्रियेतून शिक्षण, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून सहभागी करून घेऊन शिकवणे, हे देखील यामध्ये येतं. आणि याचे निष्कर्ष असे आहेत की अध्यापनाची ही सूत्रे वापरल्यास शिक्षण अधिक सोपे आणि परिणामकारक व रंजक आणि प्रभावी होते. शिक्षकाने परिस्थितीनुसार योग्य सूत्रांचा वापर करणे खूप गरजेचे आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या सूत्रांचा अभ्यास केल्यानंतर आपला आजच्या घटकातील अध्यापन प्रक्रिया हा भाग या ठिकाणी संपतो. तर यावर आधारित असणाऱ्या सर्व प्रश्नांचा विविध प्रश्न त्या ठिकाणी आपल्या स्टडी मटेरियलमध्ये ठेवलेले आहेत. आपण ते नक्की आपण वाचावेत, जेणेकरून खूप वेळ आपण शांत राहून हा भाग समजून घेतला त्याबद्दल आपले अभिनंदन. कारण हे शेवटचे घटक आहेत, थोडे मोठे मोठे आहेत, त्यामुळं आपल्याला दोन्ही पेपरसाठी हे येणार आहेत. तर प्रश्न विचारण्याची काही ठिकाणी जास्त येतो, काही ठिकाणी काठिण्य पातळीमध्ये बदल होतो. तर त्यानुसार आपण त्याचा सराव जास्त केला तर नक्कीच आपल्याला ते उपयोगी पडतात. आणखीन या घटकाचं वाचन करायचं असेल तर हे वेगळ्या स्वरूपामध्ये त्या स्टडी मटेरियलमध्ये आपण ठेवलेले, ते आपण तिथून नक्कीच वाचू शकता. अशा पद्धतीने आपण आज घटक घेतलेला आहे. तर यावर आधारित काही प्रश्न असतील तर आपण विचारूया आणि आता मग आपण थांबूया.
ही आपली जी आता पद्धत झाली ती कथन पद्धत म्हणायला लागेल, व्याख्यान पद्धत म्हणायला लागेल. कारण मी सुरू केल्यानंतर मीच फक्त एकटा बोलत राहिलो, आपण फक्त ऐकत राहिलात. परंतु आता ती म्हणजे अशी चर्चा करण्यापर्यंतची वेळ कमी होती आपल्याकडे. कारण आपल्याकडे तो घटक अगोदर समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण 1-2 दिवसामध्ये बालमानसशास्त्र विषय कंप्लीट होतोय आपला आणि त्यावर आधारित असणाऱ्या सर्व प्रश्नांचा सराव आपण मागच्या राहिलेल्या सर्व सरावात्मक किंवा वाचनासाठी एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम चालू आहे ते होईलच आता आणि ते ह्या आठवड्यात आपल्याला पूर्ण दिलं जाईल जेणेकरून टीचमेटमधील वापरण्याची गरज पडणार नाही. टीचमेंट हे फक्त आपण लाईव्ह क्लासरूमसाठीच वापरूया किंवा चालू याच्यानुसार त्याच्यातलं वापर करू शकता. अशा पद्धतीने आपण देत आहोत. जर काय अडचणी आली तर नक्की शेअर करा. परंतु वेगळा प्लॅटफॉर्म आपल्याला सीडीपी संपला की टोटल सीडीपी आपल्याकडे देऊन नवीन भागाला आपण नवीन विषयाला सुरुवात करूया. तोपर्यंत जर कोण बोलणार नसेल तर मग आपण थांबू. सर्वांना आणखीन एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नवीन वर्ष चांगले ज्ञान देऊन जाऊ अशी आपण अपेक्षा करूया. त्याचबरोबर टीएटीची परीक्षा लवकरच जाहीर होण्याची चिन्ह आहेत. आज आलेली बातमी मी टाकली तरी म्हणजेच त्या दृष्टीनं आपल्याला काही भाग आपला आज जवळ म्हणजे तो 1-2 दिवसामध्ये 20% भाग आपला कव्हर होतोय आणि सर्वात कठीण हे सीडीपीचं आहे. सीडीपीचे जर मार्क मिळाले तर बाकीच्या विषयाचे मार्क मिळायला खूप सोपं जातं. कारण इथेच मार्क कटतात आणि हे मार्क कटू नयेत म्हणूनच आपण याकडे थोडंसं लक्ष द्यायचंय. त्यासाठी सर्वात अगोदर हा भाग आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर थांबू आपण आता. कोण बोलणार नसतील तर सर्वांना शुभरात्री. भेटू आपण उद्याच्या भागात.